या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण पेपर नंबर 2 मराठी सेटचा जो क्वेश्चन पेपर आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. हा क्वेश्चन पेपर 15 जून 2025 चा क्वेश्चन पेपर आहे. हा जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर आपण ॲनलाइज करणार आहोत. ॲनलाइज अशा पद्धतीने करणार आहोत की यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारले गेलेले आहेत, या क्वेश्चनची लेवल किती आहे, लेवल कशी आहे, पॅटर्न कसा आहे, प्लस UGC नेट GRF आणि PhDचा जो क्वेश्चन पेपर आहे, जो नॅशनल लेवलचा जो पेपर असतो तो कशा प्रकारे असतो, त्याचं पॅटर्न कसं आहे, त्याची लेवल कशी आहे आणि त्या क्वेश्चनची रेंज कशी आहे, त्याच पद्धतीने सेट लेवलची जी एक्झाम होते त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात, त्याचं पॅटर्न कसं आहे, ओव्हरऑल हे आपल्याला या क्लासमधून ॲनलाइज करायला मिळेल. तर आजची जी क्लास आहे ती खूप मोठी होणार आहे. किमान 2 तासापर्यंत किंवा 1.5 तासांची ही क्लास होईल. या क्लासमध्ये क्वेश्चनचं आपण स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन देणार नाही. म्हणून आपली जी क्लास आहे ती जलद गतीने वेगानं आपण घेणार आहोत. कारण प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये जो मराठीचा क्वेश्चन पेपर असतो त्या पेपरामध्ये एकूण 100 प्रश्न असतात आणि या 100 प्रश्नाचे मार्क एकूण 200 असतात. म्हणून आपण जलद गतीने आजची ही क्लास घेणार आहोत. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. प्लस मराठी पेपर नंबर 2 च्या रिलेटेड घटक नंबर 3 आपला चालू आहे. त्याच्या आधी 2 घटक आपण कव्हर केलेले आहेत. त्या क्लासेस जर तुम्ही अटेंड केले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत. प्लस UGC नेट सेट GRFचे जे पूर्वी जे एक्झाम झालेले आहेत त्याचे क्वेश्चन पेपर सुद्धा आपण ॲनलाइज केलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा. तर या ठिकाणी सर्वात पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो आहे क्वेश्चन नंबर 1. मानवी भाषा ही उपजत नसली तरी भाषिक क्षमता मात्र उपजत असते. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 अचूक पर्याय असेल ते आपल्याला निवडायचे आहे. या ठिकाणी जो अचूक पर्याय असेल तो आपल्याला निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, संपूर्ण विधान बरोबर आहे. ओके. सेकंड आहे मौखिक वाङ्मयामध्ये पुढीलपैकी कोणते विशेष आढळतात? कोणते विशेष आढळतात? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल छोटे छोटे लयबद्ध खंड फर्स्ट. त्याच्यानंतर असेल सेकंड, विशिष्ट टप्प्यावर पुनरावृत्त होणारे शब्दबंध. तिसरा आहे छोटे छोटे रचनाबंध. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे, साहित्याच्या भाषेमध्ये व्यवहार भाषेपेक्षा पुढीलपैकी कोणते निराळे विशेष असतात? हे जर क्वेश्चन तुम्ही वाचले असतील तर तुम्हाला एक घटक नंबर 1 जो आपला महामॅरेथॉन चालू आहे त्याच्यामधले ह्या कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती बेसिसवरती हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर तुम्ही जर त्या क्लास अटेंड केले असतील तर तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करता येतील. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर डी विचारलेला आहे, साधनपूर्ता, वस्तुनिष्ठता, नित्यमता. त्याच्यानंतर आहे वस्तुनिष्ठता, माध्यमरूप, नित्य नूतनती. त्याच्यानंतर आहे वस्तुनिष्ठता, सौंदर्यपूर्णता,
नित्यनूतनता आणि ए आहे बृहदर्थकता, नित्यनूतनता, सौंदर्यपूर्णता. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, ए इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, धातूच्या पुढीलपैकी कोणत्या रूपामध्ये साम्य असते? हे आहे मूळ व सख्य रूपे, बी आहे प्रयोजक व सख्य रूपे, सी आहे मूळ व प्रयोजन रूपे आणि डी आहे अकर्म व प्रयोजक रूपे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, प्रयोजक व सख्य रूपे. मी एकदा पुन्हा वारंवार तुम्हाला सांगतो की हा जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर आहे सेट मराठी पेपर नंबर 2 चा क्वेश्चन पेपर आहे. आपण हा क्वेश्चन पेपर का सॉल्व करतोय तर आता सध्या एप्रिलमध्ये सेट UGC सेट लेवलचे जे पेपर आहेत जो त्याचे फॉर्म सुटतील आणि कदाचित मे महिन्यामध्ये याची एक्झाम असेल. म्हणून मी तुमच्यासमोर एक पॅटर्न ठेवतोय, एक क्वेश्चन पेपर ठेवतोय की येणाऱ्या एक्झाममध्ये जो सेट लेवलची एक्झाम असते त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके. क्वेश्चन नंबर 5. व्याकरणकारांनी मराठी विभक्तीची संख्या निश्चित करताना विविध मते व्यक्त केली आहेत. ही संख्या पुढीलपैकी कोणत्या मर्यादेत दिसते? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल 2 ते 8. क्वेश्चन नंबर 6. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अलंकार हे पुढीलपैकी कोणत्या वर्गातील अलंकार आहेत? हा जो क्वेश्चन आहे तो भाषाशास्त्र या घटकावर आधारित आहे. भाषाशास्त्राच्या रिलेटेड जर तुम्ही क्लास बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, जाऊन ती क्लास अटेंड करा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाउ क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे, भारतातील सर्वाधिक भाषाचे नाते कोणत्या भाषाकुलाशी जोडले जाते? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता घटक नंबर फर्स्ट ची जी आपण क्लास केली होती त्याच्यामध्ये आपण बघितलं की भाषाचे जगाकुलामध्ये भाषाचे एकूण किती कुल आहेत, भाषाचे प्रकार किती आहेत, कुल किती आहेत. ती जर क्लास केली असेल तुम्ही तर या प्रश्नाचे तुम्ही उत्तर देऊ शकता, अन्यथा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येणार नाही. ना क्वेश्चन नंबर 8. स्वनिम म्हणजे पुढीलपैकी काय नाही? एक दिलेला आहे स्वरांतरांचा गट, बी आहे स्वनांचे प्रत्यक्षीकरण, सी आहे स्वनाबद्दलची अमूर्त संकल्पना आणि डी आहे विभेदक स्वन लक्षणांचा गट. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, स्वनांचे प्रत्यक्षीकरण. ना क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, संदेशनात्मक क्षमतेमध्ये व्याकरणिक व्यवस्थेचे
ज्ञान गृहीत असते, मात्र अन्य कोणत्याही कौशल्याच्या संदेशनात्मक क्षमतेत समावेश नसतो. खाली 5 ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, प्रमाण बोली संबंधित प्रदेशातील सर्वच बोलीपासून सारख्याच अंतरावर असते, कारण तिच्यातील व अन्य बोलीभाषेमधील भेद हा भौगोलिक अंतराचा नसून व्यवहार क्षेत्राचा असतो. प्रमाण भाषेच्या रिलेटेड सुद्धा आपले क्लासेस चालू आहेत. त्या क्लासेसची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या क्लासेस तुम्ही अटेंड केल्या नसतील तर अटेंड करून घ्या, कारण त्या क्लासेसच्या बेसिसवरती बघा या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत. मागील 2025चा रिसेंटली जी एक्झाम झालेली आहे त्याचा हा क्वेश्चन पेपर आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, संपूर्ण विधान बरोबर. संपूर्ण विधान बरोबर. ना क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेला आहे, मुंबईत 1831 साली त्या वर्षांचे पंचांग शिडेवर कोणी छापले? त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे. ए आहे गणपत कृष्णाजी, बी आहे जावजी दादाजी, आणि सी आहे राणोजी रावजी आरू, डी आहे गणपत सुंदरजी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, गणपत कृष्णाजी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 12. मेजर कंडी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या भाषांतर कार्याचा प्रारंभ कोणत्या संस्कृत नाटकाच्या भाषांतराने झाला? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे अभिज्ञान शाकुंतलक, बी आहे वेणीसहार, सी आहे विक्रम मोरवरसी, डी आहे प्रबोधन चंद्रोदयी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, प्रबोधन चंद्रोदय इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे, ज्ञान शाखा आणि वाङ्मय शाखा यांच्यामध्ये विरोध कल्पिला जातो, यांच्यासारखी दुसरी गंभीर गफलत नाही अशी परखड मांडणी कोणी केली आहे? परखड मांडणी कोणी केली आहे? हे आहे हरी केशवजी पाठारे, बी आहे ज स गाडगीळ, सी आहे काबा मराठे, आणि डी आहे म मो खुंटे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल म मो खुंटे इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेला आहे, संस्कृत भाषेची विचिक्षा आणि प्राकृत भाषेची विचिक्षा हे निबंध कोणाचे आहेत? हे आहे नारायण भवानराव पावगी, बी आहे राजाराम शास्त्री भागत, सी आहे रामचंद्र भिकाजी जोशी, आणि डी आहे बाळकृष्ण अनंत भिडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे, राजमठाचे रहस्य हा लेख कोणी लिहिला? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे
कोणता लेख राजमठाचा रहस्य लेख? ए आहे इरावती कर्वे, बी आहे राची ढेरे, सी आहे म रा जोशी, डी आहे धर्मानंद कौसबी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 16 याच्यामध्ये विचारलेलं आहे, पेसाची भाषेत बृहकथा लिहिणारा गुणाढ्य हा लेखक कोणाच्या दरबारात होता? पेसाच्या भाषेत बृहकथा लिहिणारा लेखक कोणत्या घराण्यातील होता किंवा दरबारातील होता? हे आहे वाकाटक, बी आहे चालुक्य, सी आहे मौर्य आणि डी आहे सातवाहन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल सातवाहन. ओके. ना क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे, दक्षिणेत शैव वैष्णव संतांच्या कार्यामुळे हळूहळू बौद्ध धर्माचा लोप होऊ लागला, परंतु वीरशैव पंथांच्या स्थापनेमुळे जैन धर्माचा प्रभाव मात्र कमी झाला नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. ओके. क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे, सके 961 पूर्वीचा एकही मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे ज्योतिष रत्नमालेवरील टीका हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ ठरतो असे संशोधन कोणी मांडले आहे? हे आहे श्री र कुलकर्णी, बी आहे वी का राजवाडे, सी आहे वी भी कोलते आणि डी आहे ग दे खानोलकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे, काव्यरत्नवली हे नियतकालिक प्रसिद्ध करणारे नारायण नरहर फडणवीस यांची प्रेरणा कोणत्या नियतकालिकामागे होती? ए आहे साहित्य सूची, बी आहे कविता रती, सी आहे अनुष्टभ आणि डी आहे आमची श्रीवाणी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 मध्ये विचारलेला आहे, काळे पाणी ही कादंबरी कोणत्या मासिकातून क्रमशः प्रकाशित झाली? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे किर्लोस्कर, बी आहे मनोहर, सी आहे यशवंत आणि डी आहे रत्नाकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, यशवंत. ओके. नाव क्वेश्चन नंबर 21. भारतीय साहित्य ही संकल्पना प्रथम कोणी उपयोजली?
ए आहे पाश्चात्य भारत विद्याशास्त्राच्या अभ्यासकांनी. बी आहे प्राच्य विद्याशास्त्रांच्या अभ्यासकांनी. सी आहे मानवशास्त्रांच्या संशोधकांनी. आणि डी आहे मानसशास्त्रज्ञांनी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पाश्चात्य भारत विद्याशास्त्रांच्या अभ्यासकांनी. ओके, नाव क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 मध्ये विचारलेला आहे राष्ट्रीय साहित्य म्हणजे काय. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. राष्ट्र जरी बहुभाषिक असले तरी राष्ट्रांचे आत्मतत्व ज्या साहित्यात उमटते ते राष्ट्रीय साहित्य होय. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये विचारलेला आहे अनुवाद ही एक व्यापक संज्ञा असून भाषांतर ही अनुवादात सामावून जाणारी संज्ञा नव्हे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी पूर्वार्ध बरोबर. ओके, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 मध्ये विचारलेला आहे कालिदास विरचित मेघदूतची मराठी भाषांतरे कोणी केली. एक आहे वावी, मिरासी भाव बोरकर, रास वाडवे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट ए. केवळ तिसरा आहे शांता शेडके, पांडित्य गणी कात्रे, दत्तात्रेय व्यंकटेश केतकर. आणि चौथा आहे चिंतामणराव देशमुख, बाब बोरकर आणि अज विद्वांस. ऑप्शन नंबर फर्स्ट is correct answer of this 25 question number. Okay, now question number 25. सॉरी, मागे जो आपण क्वेश्चन केला 24 होता. 25 मध्ये विचारलेला आहे भारतीय सत्व हा संवेदनशीलतेचा स्वाभाविक गाभा असला तरी अन्य संस्कृतीची संवेदनशीलता उसनी घेता येत नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. ना क्वेश्चन नंबर 26 मध्ये विचारलेला आहे वि स खांडेकरांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांच्या वाचनानंतर त्यांचे मराठी कादंबरीकारांनी विशेषत्वाने अनुकरण केले नसले तरी गुजराती व तमिळ कादंबरकारांनी त्यांचा स्वीकार केला होता असे म्हणतात. व वि स खांडेकरांच्या कादंबऱ्यांची वर्गवारी कोणत्या प्रकारे करता येईल. ए आहे भाषांतर, बी आहे रूपांतर, सी आहे अनुकरण आणि डी आहे प्रभाव. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर
27 मध्ये विचारलेला आहे, तौलानिक साहित्य भाषाशी संबंधित ग्रंथ आणि त्या संबंधित असलेले संपादक लेखक यांच्या सार्थक जोड्या लावा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी हे आहे तौलानिक साहित्याभ्यास, याचं येईल चौथं चंद्रशेखर. आणि तौलानिक साहित्याभ्यास याचे येईल वसंत बापट. सी चे येईल दुसरं तौलानिक साहित्य नवे सिद्धांत आणि उपयोजन, याचे येईल आनंद पाटील. आणि डी आहे तौलानिक साहित्य, यांचे येईल निशिकांत मिरजरकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 मध्ये विचारलेला आहे, एका साहित्य कृतीला एका साहित्य कृतीतील अर्थाला शक्य तितकी सममूल्यके ठरतील असा अर्थसंभार अन्य साहित्य कृतीत ग्रंथित करणे ही कृती कोणत्या प्रकारच्या अभ्यासास अभिप्रेत आहे? ए आहे स्वनांतर, बी आहे अर्थांतर, सी आहे ध्वन्यांतर आणि डी आहे भाषांतर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल डी भाषांतर. ना क्वेश्चन नंबर 29 मध्ये विचारलेला आहे, पूर्व परंपरेशी निश्चित स्वरूपाचे नाते दर्शवणाऱ्या बा.सी. मर्ढेकरांच्या कवितेत कोणते मराठी काव्य रचना प्रकार आढळतात? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या चारांपैकी ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर, अभंग आणि ओवी. ओके. ना क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 मध्ये विचारलेला आहे, लंडन मधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज मध्ये अध्यापन करीत असताना मराठीतील साहित्य कृतींची इंग्रजी भाषांतरे करणारे व्यक्ती कोण? हे आहे क्लॉडिओ गुलियन, बी आहे इयान रेसाइड, सी आहे एस प्रावर आणि डी आहे AR तोरो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल इयान रेसाइड. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 मध्ये विचारलेला आहे, 3 दगडांची चूल हे आत्मकथन कोणाचे? ए आहे विमल मोरे, बी आहे नजूबाई गावित, सी आहे शांताबाई कांबळे, डी आहे बेबी कांबळे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर, विमल मोरे. ना क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 मध्ये विचारलेला आहे, झिम पोरी झिम ही कादंबरी कोणाची आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे दासवेद, बी आहे भास्कर चंदन शिव, सी आहे बालाजी इंगळे आणि डी आहे जगदीश कदम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, बालाजी
इंगळे इज करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 मध्ये विचारलेला आहे, वामन होवाळ यांनी कथालेखनाबरोबरच लोकनाट्य देखील लिहिले आहेत. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, संपूर्ण विधान बरोबर. संपूर्ण विधान बरोबर. क्वेश्चन नंबर 34 मध्ये विचारलेला आहे, हाणला कोयता झालो मास्तर हे आत्मकथन कोणाचे? ए आहे सुभाष सेंगडे, बी आहे शरणकुमार लिंबाडे, सी आहे बाबूराव गायकवाड आणि डी आहे भीमराव गसवी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सुभाष सेकडी. ना क्वेश्चन नंबर 35 मध्ये विचारलेला आहे, राघव वेड ही कादंबरी कोणाची आहे? खाली 5 ऑप्शन आहेत. ए आहे वासुदेव मुलाटे, बी आहे रणजित देसाई, सी आहे नामदेव कांबळे, डी आहे भीमराव वाघचौरे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, नामदेव कांबळे. क्वेश्चन नंबर 36 मध्ये विचारलेला आहे, 72 मेल ह्या कलाकृतीचे लेखक कोण? खाली 5 ऑप्शन आहेत. ए आहे महावीर जोदडे, बी आहे वामन होवाळ, सी आहे भारत सासने आणि डी आहे अशोक वटकर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस आन्सर. क्वेश्चन नंबर 37 मध्ये विचारलेला आहे, वाघमय सारदेचे नुपूर हा ग्रंथ कोणाचा आहे? ए आहे साने गुरुजी, बी आहे कमलाबाई देशपांडे, सी आहे सरोजिनी बाबर आणि डी आहे मालतीबाई दांडेकर. सो डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, मालतीबाई दांडेकर. ना क्वेश्चन नंबर 38 मध्ये विचारलेला आहे, माच हा लोकनाट्य प्रकार भारताच्या कोणत्या राज्यात रूढ आहे? ए आहे ओरिसा, दॅट मीन्स उडीसा, बी आहे मध्य प्रदेश, सी आहे आंध्र प्रदेश आणि डी आहे कर्नाटक. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश इज करेक्ट आन्सर. आता एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे या ठिकाणी, की याच्यामध्ये आता जे प्रश्न येत आहेत ते प्रश्न जास्तीत जास्त करून ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने येत आहेत. मग जे आपण आन्सर सॉल्व करत चाललेलो आहोत ते ऑब्जेक्टिव्हच्या रिलेटेड रिवाइज करत जायचे आहे. प्लस लक्ष द्यायचं आहे की प्रश्न कशा प्रकारचे विचारले जात आहेत. तुम्ही बघितले असतील तर मॅचिंगचे क्वेश्चन कमी आहेत, म्हणजे सेट एक्झामच्या बेसिस क्वेश्चन पेपरमध्ये मॅचिंगचे क्वेश्चन्स कमी दिलेले आहेत. पण दुसऱ्या जसजसे आपण पुढे जाणार तसतसे त्या पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले जातील. प्लस याच्या ठिकाणी अचूक आणि चुकीचे बरोबर प्रश्न जास्त विचारले गेलेले आहेत. प्लस ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह जास्त विचारले गेलेले आहेत. प्लस काही एक्झाममध्ये तुम्ही बघितलं असेल की UGC नेटमध्ये जी एक्झाम होते त्याच्यामध्ये पॅराग्राफ दिले जातात, ह्याच्यामध्ये पॅराग्राफ दिलेला नाही. बट कधी कधी पॅराग्राफच्या बेसिसवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. तर ओव्हरऑल सर्व कॅटेगरीजने अभ्यास करणं गरजेचं आहे. मग पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेवढे जास्त MCQs तुम्हाला सॉल्व करता येतील तेवढे MCQs सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि बाकीचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते आपल्या चॅनलवरती आहेत, त्या तुम्ही क्लासेस अटेंड करू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 39 मध्ये विचारलेला आहे की प्रबोधनात्मक शाहिरी रचणाऱ्या कोणत्या शाहिरास
महात्मा ज्योतिराव फुले यांचा सहवास लाभलेला होता? ए आहे कालीचरण नंदगवडी, बी आहे किसन फागू बनसोडे, सी आहे शिवराम जानबा कांबळे आणि डी आहे गोपाळ बाबा वळंगकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल गोपाळ बाबा वळंगकर, ऑप्शन नंबर डी. ओके. क्वेश्चन नंबर 40 मध्ये विचारलेलं आहे, ओवी ते लावणी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ए आहे श्री र कुलकर्णी, बी आहे वि कृ जोशी, सी आहे म ना सहस्त्रबुद्धे आणि डी आहे म वा धोंड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, श्री र कुलकर्णी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 41 मध्ये विचारलेला आहे, वाङ्मय इतिहासाच्या लेखनामध्ये काटेकोरपणे कालानुक्रम पाळण्याच्या निर्णयानुसार विवेक सिंधूची भाषा उत्तरकालीन असल्याचे मानून लीळाचरित्राला पहिलेपणाचा मान देणारे वाङ्मय इतिहासकार कोण आहेत? ते आहे रा श्री जोग, बी आहे स ग तुळपुडे, सी आहे स ना देशपांडे, डी आहे रा स वाडवे. म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, स गा तुळपुडे, स गो तुळपुडे. ना क्वेश्चन नंबर 42 मध्ये विचारलेला आहे, मराठी वाक्यरचनेतील शिथिल आणि अनियमितपणा काढून टाकून मराठीत भाषेला मेजर कॅन्डीने बंदिस्तपणा आणला आणि मराठी लेखनात विरामचिन्हे वापरण्याची पद्धती विल्यम्स कॅरेनने सुरू केली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. इट इज अ करेक्ट आन्सर. ओके. ना क्वेश्चन नंबर 43 मध्ये विचारलेला आहे, कथाकल्पक तरु या मूळ संस्कृत ग्रंथावरून त्याच नावाचा मराठी पौराणिक ग्रंथ कोणी रचला? हे आहे कृष्ण याज्ञवल्की आणि बी आहे निरंजन माधव, सी आहे आनंदतयन, डी आहे औचित सुतकासी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, कृष्ण याज्ञवल्की. क्वेश्चन नंबर 44 मध्ये विचारलेला आहे, रागदारीवर लावण्या रचणारा मराठी शाहीर कोण? या प्रश्नाचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे अनंत फंदी, बी आहे प्रभाकर, सी आहे रामजोशी आणि डी आहे होनाजी बाळा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, होनाजी बाळा. ना क्वेश्चन नंबर 45 मध्ये विचारलेला आहे, 1842 मध्ये सिडा छापावर अकारक्रमाने छापलेल्या म्हणीच्या संग्रहाचे नाव काय? ए आहे व्यवहार दर्पण, बी आहे मणिरत्नमाला आणि सी आहे फुर्डुक वही आणि डी आहे मराठी प्रचारातील मणी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर, फुर्डुक वही. क्वेश्चन नंबर 46 मध्ये विचारलेला आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला? या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 73 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 47 मध्ये विचारलेला आहे, वाङ्मयीन नियतकालिके आणि संपादक यांच्या योग्य जोड्या.
लावा. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो फर्स्ट ऑफ ऑल ये आहे प्रतिभा, त्याचे येईल तिसरं. ह वी मोठे. बीचे येईल चौथं. परिजातचं येईल रज सामंत. आणि सीचं येईल दुसरं. रत्नाकरचं येईल नासी फडके. आणि ज्योत्स्नाचं येईल विस खांडेकर व खसा दोंडकर. हे बघा, ह्याच्यामध्ये जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे जे आन्सर आहेत हे खूप खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून हा जो क्वेश्चन पेपर आहे लेक्चर नंतर रिवाईज करायचा आहे. वारंवार ही जी क्लास आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचायचा आहे, रिवाईज करायचं आहे. आणि जे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे जे क्वेश्चन सॉल्व करत चाललेलं आहोत ते वारंवार सॉल्व करून जायचे. ओके, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि याच्या रिलेटेड जरी क्वेश्चन्स आला एक्झाममध्ये तर तुम्ही सहज सॉल्व करणार. नाव क्वेश्चन नंबर 48 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी गीता साने यांची कादंबरी कोणती? ए आहे अग्नियान. बी आहे निखळलेली हिरकणी. सी आहे विजती ज्योत. आणि डी आहे काटेरी मार्ग. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल बी निखळलेली हिरकणी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 49 मध्ये विचारलेला आहे, 12 बलुतेदार हा कथा संग्रह कोणाचा आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी शंकरराव खरात इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणता ग्रंथ द ग गोडसे यांचा नाही? द ग गोडसे यांचा डी गतिमानी आहे. सी मातावळा आहे. बी शक्ती सोष्टाव आहे. ए निरसीर हा त्यांचा ग्रंथ नाही. म्हणून ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, निरसीर. ना क्वेश्चन नंबर 51 मध्ये विचारलेला आहे, 51 मध्ये विचारलेला आहे, दलित साहित्याचे नामाधिधान फुले आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य असे कोणी म्हटले आहे? असे कोणी केले आहे? ए आहे दया पवार. बी आहे यशवंत मनोहर. सी आहे राजा ढाले. आणि डी आहे बाबूराव बागुल. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी राजा ढाले इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 52 मध्ये विचारलेला आहे, 1975 साली हे आंतरराष्ट्रीय श्रीवत्स हा धागा पकडून श्रीमुक्ती चळवळ हे पुस्तक कोणी प्रसिद्ध केले आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. ते 4ही ऑप्शन तुम्ही नीट वाचून घ्यायचे आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी कुमुद करकरे यांचे हे पुस्तक आहे. नाव क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 मध्ये विचारलेला आहे, आधुनिक मराठी जैन साहित्याचा प्रवर्तक पुढीलपैकी कोणास मानले जाते? ए आहे बाबू पाटील. बी आहे धनंजय साहा. सी आहे हिराचंद्र नेमचंद्र दोशी. आणि डी आहे वालचंद्र नानचंद साहा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी हिराचंद्र नेमचंद जोशी.
क्वेश्चन नंबर 54 मध्ये विचारलेला आहे, लघुपत्रिकांची चळवळ ही एक देशी चळवळ होती आणि तिच्या उगमांचे स्रोत विदेशी चळवळीत किंवा एकदेशीय हंग्री जनरेशन सारख्या चळवळीत शोधणे हास्यास्पद आहे असे विधान कोणी केले? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे राग जाधव, बी आहे चंद्रकांत पाटील, सी आहे आनंद पाटील आणि डी आहे मेमू सिंगे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 55 मध्ये विचारलेला आहे, जनहित तेची व्यक्तित्वाचे शब्दबद्ध केलेली जीवनानुभूती म्हणजे जनसाहित्य होय अशी व्याख्या कोणी केली आहे? खाली 5 ऑप्शन आहेत. एक आहे सुभाष सावरकर, बी आहे रवा मचकर, सी आहे जनार्दन वाघमारे, डी आहे सुदाम सावरकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर, सुभाष सावरकर. सुभाष सावरकर इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 56 मध्ये विचारलेला आहे, हे जेवढे बऱ्यापैकी जेवढे जे क्वेश्चन येत आहेत ह्याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. पेपर नंबर 2 मराठीच्या सेटचा जो क्वेश्चन पेपर आहे ह्याच्यामध्ये हे जे महामॅरेथॉन आपण घेतलेले आहेत ज्या क्लास ऑलरेडी, त्या क्लासमध्ये हे सर्व क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहे. ओके. मुस्लिम मराठी साहित्याच्या चळवळीसाठी सुरू केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली? ए आहे हमीद दलवाई, बी आहे यूम पठाण, सी आहे अलीम वकील, डी आहे सय्यद अमीन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, हमीद दलवाई इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 57 मध्ये विचारलेला आहे, आदिवासी श्रमिक चळवळीतून घडलेला कवी म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? ए आहे भुजंग मेश्राम, बी आहे उत्तमराव धोंडगे, सी आहे वाहरू सोनावणे आणि डी आहे विनायक तुकाराम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, वाहरू सोनावणे इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 58 मध्ये विचारलेला आहे, बायजा या नियतकालिकाचे संपादक म्हणून पुढीलपैकी कोणी काम पाहिले? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे शांताबाई किर्लोस्कर, बी आहे सौदामिनी राव, सी आहे विद्युत भागवत आणि डी आहे सुमती लाडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सौदामी राव इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 59 मध्ये विचारलेला आहे, जनसाहित्य म्हणजे जननिष्ठ जाणीवेने जीवन वास्तव्याचा घेतलेला कलात्मक वेध होय असे कोणी म्हटले आहे? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, सुभाष सावरकर इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 60 मध्ये विचारलेला आहे, तुम्हासी शरणभूत मागे आले तयासे साहिले अपराध, तेसा मी पामर यातहीन देवा, माझा तो कुढावा करा तुम्ही. हा अभंग पुढीलपैकी कोणत्या संतांचा आहे? हे आहे संत निर्मला,
बी आहे संत जनाबाई, सी आहे संत सोयराबाई आणि डी आहे संत चोखामेळा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, संत चोखामेळा. हे अचूक आन्सर येईल. नाव क्वेश्चन नंबर 61 मध्ये विचारलेला आहे, नजूबाई गावित यांची तृष्णा ही पहिली कादंबरी असून तिचे कथानक ठाकर आणि कोळी महादेव जमातीतील पात्राभोवती गुंफलेले आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. क्वेश्चन नंबर 62 मध्ये विचारलेला आहे, कला म्हणजे जीवनाचे नकारात्मक ज्ञान आहे हे सांगून साहित्य आणि वास्तवाचे संबंध स्पष्ट करताना दूरत्वाची कल्पना पुढीलपैकी कोणी मांडली आहे? ए आहे कार्ल मार्क्स, बी आहे थिओडोर अर्नाल्डो, सी आहे हेगल्स, डी आहे कार्ल लुईस. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, थिओडोर अर्नाल्डो. ना क्वेश्चन नंबर 63 मध्ये विचारलेला आहे, समर खडस यांनी पुढीलपैकी कोणता कथासंग्रह लिहिला आहे? या ठिकाणी कथासंग्रह विचारलेला आहे. ए आहे श्रीलिपी, बी आहे बकऱ्याची बोडी, सी आहे आयुष्याची छोटीशी गोष्ट आणि डी आहे ओल हरवलेली माती. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, बकऱ्याची बोडी. बकऱ्याची बोडी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 64 मध्ये विचारलेला आहे, माकडाने माणसाशी केलेला संवाद हे सूत्र पुढीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहात पाहावयास मिळते? ए आहे सखोला, बी आहे फकीरवेड, सी आहे अंतर्यामी आणि डी आहे अंतवेद. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, अंतवेद. नाव क्वेश्चन नंबर 65 मध्ये विचारलेला आहे, नीलिमा गुंडी यांचा पुढीलपैकी कोणता बालकाव्य संग्रह नाही? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे आभाळीचा फडा, बी आहे आभाळाचे पंख, सी आहे कानामात्रा आणि डी आहे रंगांचा थवा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, आभाळाचे पंख इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 66 मध्ये विचारलेला आहे, मंगळवार स्वामी ही अंतराळ कथा कोणी लिहिलेली आहे? ए आहे द पा खांबेटे, बी आहे भारा भागवत, सी आहे नारायण धारप, डी आहे दची सोमन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, भारा भागवत इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 67 मध्ये विचारलेला आहे, अक्षर वैदर्भी हे जनसाहित्याला वाहिलेले मासिक कधी सुरू झाले? या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1984, 1984 मध्ये सुरू झाले. क्वेश्चन नंबर 68 मध्ये विचारलेला आहे, कमळात भृंग जैसा कोंडून अंध होतो
मकरंद स्वाद घेता पुरता भुलून जातो. ही भाववाही रचना कोणाची आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे अ. नि. हुपरे, बी आहे शीला साहा, सी आहे विजय कुमार बेडके आणि डी आहे गीत बाहुली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, विजय कुमार बेडके. नाव क्वेश्चन नंबर 69 मध्ये विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 69 मध्ये विचारलेला आहे, अनुभव या वाङ्मयीन संकल्पनेत एखाद्या साहित्य कृतीतील घटना, प्रसंग, पात्रे, वातावरण, मानवी भावना, कल्पना इत्यादी घटक अभिप्रेत असतात, तर असं या वाङ्मयीन संकल्पनेत अनुभवांची चिंतनोत्तर काळातील बुद्धिगम्य तर्काधिष्ठ असे सारतत्व अभिप्रेत असते. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. वरील दिलेले सर्व जे विधान आहे ते बरोबर आहे. संपूर्ण विधान बरोबर. ना क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 मध्ये विचारलेला आहे, सुमती अभंग या भावकाव्याचा आविष्कार पुढीलपैकी कोणी केला आहे? ए आहे सरयू साहा, बी आहे चतुरा साहूजी आणि सी आहे गोविंद कटके आणि डी आहे लीला सहा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, गोविंद कटके इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 71 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी रुयकाचा ग्रंथ कोणता? खाली 4 ग्रंथ दिलेले आहे. एक आहे साहित्य मीमांसा, बी आहे अलंकार रत्नाकर, सी आहे काव्यदर्शन, डी आहे काव्य अलंकार सार संग्रह. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 72 मध्ये विचारलेला आहे, प्रतिभा ही नैसर्गिकी असली तरी ती श्रुत व अभियोग यांनीही साध्य करता येऊ शकते असे कोणी म्हटले आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे रुद्रट, बी आहे हेमचंद्र, सी आहे अभिनवगुप्त आणि डी आहे दंडी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, दंडीनी वरील दिलेली हे सर्व स्टेटमेंट आहे. ओके, व्याख्या आहे. ना क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 मध्ये विचारलेला आहे, कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजनेला प्रतिभा निसंबंध असे कोणी म्हटले आहे? ए आहे जगन्नाथ, बी आहे वामन, सी आहे राजशेखर आणि डी आहे सेमेंद्र. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, राजशेखर इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 74 मध्ये विचारलेला आहे, नाट्यात रसामुळे भावाची निष्पत्ती आहे की भावामुळे रसाची निष्पत्ती आहे असे रसविषयक प्रश्न कोणत्या मीमांसकाने मांडला आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे श्री संकुक, बी आहे भरत आणि सी आहे अभिनवगुप्त, डी आहे भट्टोद. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, भरत इज करेक्ट आन्सर. तर क्वेश्चन नंबर 75 मध्ये विचारलेला आहे,
भरतमुनी आणि अलंकार ध्वनी हे दोन्ही प्रकार लौकिक आहेत, कारण वस्तुध्वनी आणि अलंकार ध्वनीतील भाव शब्दांनी वाच्य होऊ शकतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, संपूर्ण विधान बरोबर. एक महत्वाची सूचना की सेट ची जी एक्झाम होते, एक असते UGC नेट सेटची, UGC नेट ची एक एक्झाम असते, एक असते सेटची. नेटची जी एक्झाम असते ती कॅम्प्युटर बेसवरती असते आणि सेटची जी एक्झाम असते ती पेपर पेन मोडवरती असते. ओके, तिथं आपल्याला जे गोले असतात, ओमारचे गोले, ते फिलअप करायचे असतात. तर हा सेम पेपर तोच आहे. क्वेश्चन नंबर 76 मध्ये विचारलेला आहे, सह्याद्री वर्णनकार खडोव्यासांनी पुढीलपैकी कोणती लिपी निर्माण केली आहे? ए आहे सुंदरी, बी आहे सुभद्रा, सी आहे सकळा म्हणजे सकळी, आणि डी आहे वज्र. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, सकाळी. सकळा किंवा सकडी. क्वेश्चन नंबर 77 मध्ये विचारलेला आहे, 77 मध्ये विचारलेला आहे की ज्ञानेश्वरीत कर्म आहे पण कर्माची कटकट नाही, भक्ती आहे पण ती बोडी बावडी नाही, ज्ञान आहे पण केवळ शब्द ज्ञान नाही, हे विधान कोणी केले आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे ह श्री सेनोलीकर, बी आहे ल रा पागारकर, सी आहे राध रानडे, आणि डी आहे सवा दांडेकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, ल रा पागारकर. तर क्वेश्चन नंबर 78 मध्ये विचारलेला आहे, सुफी संप्रदाय तत्वज्ञान आणि कार्य या ग्रंथाचे लेखक कोण? कोण आहेत या ग्रंथाचे लेखक? या ग्रंथाचे लेखक आहेत ऑप्शन नंबर ए, सेतू माधवराव पगडी यांनी सुफी संप्रदाय तत्वज्ञान आणि कार्य या ग्रंथाची रचना केलेली आहे. ना क्वेश्चन नंबर 79 मध्ये विचारलेला आहे, श्रीकृष्ण भक्तीपर 5 प्रकरणे असलेली पंचसुधा ही निर्मिती कोणाची? ए आहे नागेश, बी आहे साम्राज, सी आहे विठ्ठल बिडकर, आणि डी आहे वामन पंडित. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, वामन पंडित इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 80, क्वेश्चन नंबर 80 मध्ये विचारलेला आहे, पुढील साहेरांचा त्यांच्या जन्मकाळानुसार क्रम ओळखा. या साहेरांच्या बेसिसवरती प्रत्येक एक्झामला हा प्रश्न विचारला जातो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अनंत फंदी, रामजोशी, प्रभाकर, सगनभाऊ आणि सगनभाऊ. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्वात पहिला बघायचं की अनंत फंदी फर्स्ट आहेत का. अनंत फंदी यांचा जन्म सर्वात पहिला झालेला आहे आणि ते सर्वात जुने साहिर आहेत. ओके, ना क्वेश्चन नंबर 81, क्वेश्चन नंबर 81 मध्ये विचारलेला आहे की साहित्य समता ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाने मांडली आहे? ए आहे नॉर्थ फ्राय, बी आहे जोनाथन कलर, सी आहे हर्बर्ट रीड, आणि डी आहे ॲरिस्टॉटल. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, जोनाथन कलर.
क्वेश्चन नंबर 82 मध्ये विचारलेला आहे, पायाभूत करार ही संकल्पना साहित्य प्रकाराचा निकष म्हणून कोणी स्पष्ट केली आहे? खाली 5 ऑप्शन आहेत. एक आहे जोनाथन क्लिअर, तोदोरोव नॉर्थ्रॉप फ्राय, डी आहे क्रॉचे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, जोनाथन क्लिअर. क्वेश्चन नंबर 83 मध्ये विचारलेला आहे, कोणत्या प्रकारच्या समीक्षेमध्ये नाममात्रवादी भूमिका गृहीत धरलेली आहे? ए आहे आस्वादक, बी आहे चरित्रात्मक, सी आहे आदिबंधात्मक आणि डी आहे मानसशास्त्रीय. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आस्वादक. क्वेश्चन नंबर 84 मध्ये विचारलेला आहे, मराठी लावणी वाङ्मय हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ए आहे राची ढेरे, बी आहे प्रभाकर मांडे, सी आहे गंगाधर मोर्जे आणि डी आहे मन अद्वंत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, गंगाधर मोर्जे इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 85 मध्ये विचारलेला आहे, ऋषींनी रचलेल्या महाकाव्यांना कोणत्या संज्ञेने संबोधले जाते? कोणत्या संज्ञेने संबोधले जाते? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे विदंग, बी आहे भवताद्य, सी आहे शोकात्म आणि डी आहे आर्स. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, आर्स. क्वेश्चन नंबर 86 मध्ये विचारलेला आहे, ऐतिहासिक दृष्टीने मराठी कथेचा आढावा घेणारा ग्रंथ कोणता? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मराठी कथा उगम आणि विकास. मराठी कथा उगम आणि विकास. ऑप्शन नंबर 87 मध्ये, क्वेश्चन नंबर 87 मध्ये विचारलेला आहे, स्वप्नातील संक्षिप्त प्रक्रिया व स्थानांतर या 2 संकल्पनाचा उलगडा कोणी केला आहे? ए आहे कालयुग, बी आहे सिग्मंड फ्रॉइड, सी आहे F.R. लेविस, डी आहे सुसान लँगर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सिग्मंड फ्रॉइड यांनी स्वप्नातील संक्षिप्त प्रक्रिया या 2 संकल्पना मांडलेल्या आहेत. ना क्वेश्चन नंबर 88 मध्ये विचारलेला आहे, तुकोबाच्या अभंगाची शैल्य मीमांसा हा ग्रंथ कोणी लिहिला? तुकोबांची शैल्य मीमांसा हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ए आहे अशोक केळकर, बी आहे रमेश धोंडगे, सी आहे बालचंद्र नेमाडे आणि डी आहे दिलीप धोंडगे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, दिलीप धोंडगे इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 89 मध्ये विचारलेला आहे, असंगत नाटकाचे मराठीतील उदाहरण कोणते? असंगत नाटकातील मराठीचे उदाहरण कोणते? एक आहे गिधाडे, बी आहे महानिर्वाण, सी आहे सूर्य पाहिलेला माणूस आणि डी आहे वेड्याचं घर उन्हात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 90 मध्ये विचारलेला आहे,
पोवाडा हे दृश्य काव्य आहे असे मत कोणी मांडले आहे? ए आहे वी का राजवाडे, बी आहे गंगाधर मोर्जे, सी आहे प्रभाकर मांडे, डी आहे प्रण जोशी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, वी का राजवाडे इज करेक्ट आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 91 मध्ये विचारलेला आहे, बाल निवेदकांच्या प्रथम पुरुषी निवेदनाचा प्रभावी उपयोग शंकर पाटील यांच्या पुढीलपैकी कोणत्या कथेत दिसतो? ए आहे सूड, बी आहे सारी, सी आहे भान आणि डी आहे आफत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सारी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 92 मध्ये विचारलेला आहे, विद्या आणि पुरुष महाराष्ट्री असे लीळा चरित्रात कोणी म्हटले आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. ए है अनंत मुनी, बी है महादेव मुनी, सी है महदायींसा आणि डी आहे चांगदेव रावड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अनंत मुनी. क्वेश्चन नंबर 93 मध्ये विचारलेला आहे, शोभायात्रा या नाटकातील शोभायात्रेत सुभाष बाबूंची भूमिका कोणत्या पात्राने साकारली आहे? ए आहे बाबू, बी आहे प्राध्यापक, सी आहे सबनीस आणि डी आहे जाधव. म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, जाधव. जाधव इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 94 मध्ये विचारलेला आहे, जीवाची या जीवा प्रेम भावाची ये भावा, तुझ्या वाचुनी केसवा केसवा अनुनावडे ही गवळण कोणाची आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे संत नामदेव, बी आहे संत नामदेव, संत ज्ञानदेव, सी संत भानुदास, संत निडोबा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, संत ज्ञानदेव. क्वेश्चन नंबर 95 मध्ये विचारलेला आहे, आनंद अवरी मध्ये दुकान सांभाळायला कोणी नकार दिला? या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सावजीनी दुकान सांभाळायला नकार दिला. क्वेश्चन नंबर 96 मध्ये विचारलेला आहे, सभासदाच्या बकरीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी पुढीलपैकी कोणत्या घटनेचा कालसक दिलेला आहे? ए आहे अफजल खानाचा वध, बी आहे शिवाजी महाराजांची भागानगरास भेट, सी आहे शिवराज्याभिषेक आणि डी आहे शिवाजी महाराज व व्यंकटजी भेट. म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल शिवराज्याभिषेक. ना क्वेश्चन नंबर 97 मध्ये विचारलेला आहे, हरियाने घराला एक पोटमाळा केला होता, तिथे जुनी हत्यारे, बिन उपयोगाच्या लाकडांच्या फळ्या व अन्य भंगारांचे सामान पडले होते, असे वर्णन जयंत पवार यांच्या वरण भात लोणचा नि कोणी नाही कोणच्या या संग्रहातील कोणत्या कथेत आले आहे? ए आहे तुझीच सेवा काय करू जाणे, बी आहे सर निघाले सप्तपाताळाकडे, सी आहे बाबलच्या आयुष्यात धांदात सत्य आणि डी आहे तर्कांच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य.
म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बाबलच्या आयुष्यातील धांदल सत्य. ना क्वेश्चन नंबर 98 मध्ये विचारलेला आहे, राजमाचीच्या घोड्यावर सर्वच सवांची बसतात, आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाढवीत. ह्या ओळी नामदेव ढसाळ यांच्या तुही येता कच्ची या संग्रहातील कोणत्या कवितेच्या प्रारंभी आल्या आहेत? ए आहे रमाबाई आंबेडकर, बी आहे कामाठीपुरा, सी आहे प्रियकर आणि डी आहे जनरल वॉल्ट. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए रमाबाई आंबेडकर. क्वेश्चन नंबर 99 मध्ये विचारलेला आहे, कोण म्हणतंय टक्का दिला या नाटकात पौराणिक मिथकीय संकल्पनेचा वापर केला असून सदर नाटकात शासकीय यंत्रणेतील आर्थिक भ्रष्टाचारावर कडाडून प्रहार केलेला आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. सी इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 100, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचे सोने होते अशी नामदेवांबद्दलची भावना जनाबाईंनी कोणत्या अभंगात व्यक्त केली आहे? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यापैकी अचूक अभंग असेल तो निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए नोवरी या संगे वऱ्हाडी या सोहावळा. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. तर या पद्धतीने आपण आजची हा जो क्वेश्चन पेपर 2 मराठीचा सेटचा होता 15 जून 2025चा जो रिसेंटली एक्झाम झालेली होती, तो क्वेश्चन पेपर आपण सॉल्व केलेला आहे. आता आपण या क्लासमध्ये इथे थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला आपण घटक नंबर 1चा महामॅरेथॉन चालू आहे त्याची सेकंड क्लास येईल.